तर हॅलो गाईज, तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी आज हा लुक करून दाखवणार आहे. पण त्याआधी कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल आर डुईंग गुड. सो आपण आज हा मेकअप बघणार आहे, जो की एव्हरीडे मेकअप आहे. खूप नॉर्मल अफोर्डेबल प्रोडक्ट्स यूज करून मी हा मेकअप लुक केलेला आहे. सो इथे फर्स्ट मी माझ्या चेहऱ्याला क्लिन्झिंग करून घेतलेलं आहे. प्रॉपर फेस वॉशने वॉश करून घेतलेला आहे माझा फेस. त्याच्यानंतर मी आता इथे मॉइश्चरायझर लावते. जे पण मॉइश्चरायझर तुमच्या स्किनला सूट होत असेल त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही मॉइश्चरायझर यूज करू शकता. इथे मी माझ्या चेहऱ्याला सनस्क्रीन लावून घेतलेलं आहे. माझं जे सनस्क्रीन आहे ते मेडिकेटेड सनस्क्रीन आहे आणि त्याचा यूज मी सनस्क्रीन प्लस प्रायमर असा करते, कारण की ते मॅट फिनिश सनस्क्रीन आहे. ते जर तुम्हाला हवं असेल तर मी त्या व्हिडिओच्या खाली त्याचं नाव नक्की लिहील. त्याच्यानंतर हे माझं फॉरेवर 52चं लाईट शेड कन्सिलर आहे. माझ्या चेहऱ्यापेक्षा एक शेड लाईट कन्सिलर आहे. हे मी माझ्या पूर्ण डार्क स्पॉट्स किंवा अंडर आय किंवा जिथे अनइवन स्किन असेल तिथे मी लावून घेते व्यवस्थित. त्याच्यानंतर हे स्किन मी ब्रशच्या हेल्पने, तुम्ही ब्रश यूज करू शकता, बोटाने लावू शकता किंवा ब्युटी ब्लेंडर यूज करू शकता. जे पण तुम्हाला कन्व्हिनियंट असेल त्याच्याने तुम्ही हे व्यवस्थित ब्लेंड करून घेऊ शकता. ही स्टेप व्यवस्थित करायला पाहिजे, कारण की जेव्हा तुमचे जे स्किनचे जे डिस्कलरेशन असेल जेव्हा ते न्यूट्रल होईल तेव्हा तुमचा मेकअप जास्त छान दिसतो आणि एकसारखा दिसतो. म्हणून ही स्टेप स्किप करायची नाही. चांगल्या लुकसाठी ही स्टेप मस्ट आहे आणि यामध्ये एक शेड लाईट कन्सिलर तुम्ही यूज करू शकता, जे तुमच्या फेसपेक्षा एक शेड लाईट आहे ते. आता इथे मी मॅकचं फाउंडेशन यूज करते माझा फेस न्यूट्रल करण्यासाठी. म्हणजे आता जे डार्क स्पॉट किंवा डार्क एरिया होतात या फाउंडेशन मी तो कवर करून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी ही प्लेट यूज करत नाही आहे, मी माझ्या हातावरच घेतलेलं आहे. ते माझ्याकडे आहे पण मी ती यूज नाही केलेली. मी हाताच्याच हेल्पने व्यवस्थित बोटाने डॉट डॉट ठेवून पूर्ण फेस कवर करून घेईल. जेव्हा तुम्ही लाईट कन्सिलर यूज करून त्याच्यावर एक डार्क टोन फाउंडेशन आणि मग त्याच्यावर परत एकदा लाईट किंवा तुमचं जे इक्वल मॅचवालं फाउंडेशन असतं ते लावता, तेव्हा तो लूक परफेक्ट असतो किंवा तो बेस परफेक्ट असतो. त्याच्यात तुमच्या चेहऱ्यावरचे काहीच डिस्कलरेशन मेकअपमध्ये दिसून येत नाही. सो मी आता ह्या 3 स्टेप करून घेतलेल्या आहे. आता याच्यानंतर मी ब्रशच्या हेल्पने माझं सगळं फाउंडेशन जे न्यूट्रल, म्हणजे मी अजून माझा फेस न्यूट्रलच करते. सगळे डाग वगैरे न दिसण्यासाठी किंवा जे पण जिथे पण सगळ्या अंडर आईज वगैरे जे डिस्कलरेशन असतं, ओठांचा एरिया असतो आपला, तो प्रत्येकाचा थोडासा तिथे डिस्कलरेशन असतंच. सो ती स्टेप सगळ्यांसाठी मस्ट आहे मेकअपमध्ये, जर मेकअपचा लुक फायनल चांगला यायला पाहिजे असेल तर. सो मी आता इथे ब्रशच्या हेल्पने ते करून घेतलं पूर्ण ब्लेंड. आता हे जे माझं फाउंडेशन आहे ते मी मेबलिनचं जे माझं इक्वल मॅच फाउंडेशन आहे, म्हणजे ते माझ्या स्किन टोनला एक्झॅक्टली मॅच आहे, ते फाउंडेशन मी इथे लावून घेते. पहिले कन्सिलर लाईट टोन, त्याच्यानंतर डार्क टोन फाउंडेशन किंवा कन्सिलर आणि मग त्याच्यानंतर इक्वल मॅच टोनवालं फाउंडेशन. या तिसरी स्टेप मी आता ही करते. याच्याने तुमचा बेस जो आहे तो एकदम व्यवस्थित तयार होतो. मानेला पण लावून घ्यायचा. चेहऱ्याला आणि मानेला पूर्ण फाउंडेशन लावून झाल्यावर आता पूर्ण फाउंडेशन आपण ब्रशने ब्लेंड करून घ्यायचं आहे. ब्लेंडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. जितका टाईम तुम्ही ब्लेंडिंगला देता तितका मेकअप लुक छान होतो. जर आपण घाईत ब्लेंडिंग केली तर ते चांगलं दिसत नाही. आणि डॅब करून ब्लेंडिंग करायचं आहे, असं ड्रॅग करायचं नाही आहे चेहऱ्यावरून. ब्रश किंवा स्पंज किंवा जे पण असेल, बोटाने पण तुम्ही ब्लेंडिंग करत असाल तसं. तर आपली ब्लेंडिंग आता इथे चालू आहे. मस्त छान हळूहळू ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि जसंच एक स्टेप आपण पुढे जातो आहे तर तसं आपल्याला डिफरन्स कळतो आहे की जेव्हा मी मेकअप स्टार्ट केला तेव्हा माझी ॲक्च्युअल चेहरा किंवा माझी स्किन किती वेगळी दिसत होती आणि आता जसं मी स्टेप बाय स्टेप सगळे प्रोडक्ट्स अप्लाय करते तसा चेहऱ्यात किती बदल होतो आहे तुम्ही बघू शकता. आणि ह्या स्टेप खूप महत्त्वाच्या असतात एक चांगला मेकअप लुक येण्यासाठी. आणि हळूहळू तुम्हाला या सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिस होऊन जाते व्यवस्थित, जर तुम्ही रेग्युलर ह्या स्टेप चांगल्या मेकअपसाठी फॉलो केल्या तर. सो माझं इथे ब्लेंडिंग चालू आहे. तोपर्यंत मला तुम्हाला थोडी माहिती द्यायची आहे की मी ब्युटी, फॅशन, क्लोदिंग
नंतर फूड, नंतर ट्रॅव्हलिंग, या सगळ्या गोष्टींवरती आता ब्लॉग करायचं ठरवलेलं आहे. सो मी मेकअपपासून स्टार्ट केलेलं आहे, कारण की तो सगळ्या मुलींचा आवडतीचा विषय आहे. माझासुद्धा तो खूप आवडीचा विषय आहे, म्हणून मी मेकअप ब्लॉगपासून चालू केलेलं आहे. तर याच्या पुढे तुम्हाला कुठला ब्लॉग बघायचा आहे हे तुम्ही मला सजेस्ट केलं तर खूप छान वाटेल. नाहीतर मग मी माझ्या मनाने एखादा ब्लॉग बनवेल, तो पण तुम्हाला नक्कीच आवडेल हे मला माहिती. कारण की मी रिसेंटलीच इंडियावरून खूप शॉपिंग केलेली आहे आणि ती सगळी ऑनलाईन शॉपिंग आहे. तर जर तुम्हाला बघायचं असेल की मी काय शॉपिंग केलेलं आहे, कुठून केलेली आहे, काय साईजमध्ये केली आहे, किती प्राईजमध्ये केलेली आहे, किंवा ऑफलाईन पण मी कुठून शॉपिंग केलेली आहे, आणि ती जर तुम्हाला आवडणार असेल बघायला तर मी त्याच्यावरती नक्कीच एक ब्लॉग करेल आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून मला नेक्स्ट ब्लॉग बनवायला हेल्प होईल. सो आता हा पार्ट झालेला आहे, पूर्ण ब्लेंडिंग झालं आहे. आता हे मी माझ्या फेसला पावडर अप्लाय करून घेते. मला हा ब्रश पावडरसाठी आवडतो. मला वाटतं की याच्याने ज्या एरियात पाहिजे त्याच एरियात लिमिटेड पावडर लागते, म्हणून मी हा ब्रश पावडरसाठी यूज करते. हे सगळे ब्रशेस माझे रिकोड म्हणून ब्रँडचे आहे. हे मी नायकावरून घेतलेले आहे. मी मेकअप प्रोडक्ट पण नवीन घेतलेले आहे. मी त्याच्यावरती पण एक व्हिडिओ नक्कीच बनवेल, जे की खूप अफोर्डेबल आणि छान प्रोडक्ट आहे. मी इंडियावरून खूप छान शॉपिंग केलेली, मला स्वतःलाच ती खूप आवडली. मी तुम्हाला नक्की दाखवेल. क्रॉप टॉप्स, ड्रेसेस, लॉंग ड्रेस, मिनी ड्रेस सगळं दाखवेल छान ब्लॉगमध्ये. सो आता नेक्स्ट स्टेप आहे, आपण ब्लश लावून घेऊ. हे जे माझं ब्लश आहे हे वेट अँड वाईल्ड ब्रँडचं पावडर ब्लश आहे आणि खूप छान, म्हणजे मी फर्स्ट टाईम ब्लश यूज करायला चालू केलं आणि मला ते खूपच आवडलं आहे. एकदम मॅजिकल लुक येतो ह्याच्याने. हे जे ब्लश आहे हे मी एक स्मॉल साईजचा जो ब्रश आहे त्याच्याने लावते, कारण की मोठ्या साईजच्या ब्रशने जर लावलं तर तो तुमच्या फेसचा खूप एरिया कवर करून घेतो. म्हणून हे स्मॉल साईज जो एरियावाला ब्रश असेल त्याच्याने लावायचं आणि कमी प्रोडक्ट घेऊन पहिले लावायचं, म्हणजे आपल्याला समजतं की आपल्याला एवढं पाहिजे की याच्यापेक्षा जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे कमी प्रोडक्ट घ्यायचं पहिले आणि मग ते ब्लेंड करायचं व्यवस्थित, म्हणजे वरच्या साईडला, वरच्या दिशेला ते व्यवस्थित हळूहळू ब्लेंड करत घेऊन जायचं आहे. वरती थोडंसं, खालती, जसं आपल्याला योग्य वाटेल किंवा जसं आपल्या चेहऱ्याला सूट होतं आहे तसं. दोघं साईडच्या चीक्सवर आणि नोज एरियामध्ये पण लावून घ्यायचं आहे छान. बघा, मला थोडंसं कमी वाटलं तर मी अजून ॲड केलं. आता नेक्स्ट स्टेप आहे कॉन्टोरिंग. हे जे आहे ही स्टेप माझ्याकडे ब्रश आहे तरी पण मी हे बोटानेच करणं प्रेफर करते, कारण बोटाने प्रोडक्ट अप्लाय करताना आपल्याला समजतं की आपल्याला किती प्रमाणात हे प्रोडक्ट लावायचं आहे, त्याच्यामुळे आपला कंट्रोल राहतो. पण तुम्ही ब्लेंड करताना ब्रशचा वापर केला तरी चालेल, हाताने पण तुम्ही ब्लेंड करू शकता, पण ब्रशने जास्त परफेक्ट लुक येतो. पण ब्रश जर नसेल तर तुम्ही हाताने पण ब्लेंड केलं तरी चालेल. आपल्या चेहऱ्याचे जे पण हाय पॉईंट्स असतात तिथे कॉन्टरिंग करायची असते. हाय पॉईंट्स मी जिथे जिथे माझ्या चेहऱ्यावरती हे ब्राऊन कलरचं कॉन्टोरिंग लावते तेच प्रत्येकाच्या चेहऱ्याचे हाय पॉईंट्स तेच असतात आणि तिथेच तुम्ही कॉन्टरिंग करायची असते. आता मी कॉन्टरिंग ॲप्लिकेशन झाल्यानंतर ब्लेंड करून घेणार आहे. वरच्या दिशेला ब्लेंडिंग करायचं आहे, जेणेकरून तो शेप एक अपलिफ्ट दिसेल आपला फेस. असं छान करून घ्यायचं आहे मस्त कॉन्टरिंग. आता मी हे ब्लेंड करून घेते छान व्यवस्थित. ब्लेंडिंग पण याचं थोडं काळजीपूर्वक करायचं आहे, का बरं, कारण की ब्राऊन कलर आपल्याला खूप असा दिसायला पण नाही पाहिजे की चेहऱ्यावर काहीतरी ब्राऊन कलरचं आपण लावलेलं आहे. प्लस ते आपल्या चेहऱ्यात इक्वली, म्हणजे ते स्मज होऊन जायला पाहिजे, असं प्रोडक्ट दिसायला नाही पाहिजे आणि त्याचा इफेक्ट पण यायला पाहिजे. असं हळूहळू छान ब्लेंड करायचं आहे. म्हणून मला एक गोष्ट वाटते की कधी पण एकदम खूप फास्ट गोष्टी करायच्या आणि थोडंसं स्लोली जायचं. आपण जेव्हा ह्या गोष्टी करायला लागतो ना, आपल्याला ऑलरेडी म्हणजे भरपूर इन्फॉर्मेशन असते, मुलींना माहितीच असतं, फक्त त्यांनी कधी केलेलं नसतं. मी पण त्याच्यातलीच एक होती. पण जेव्हा आपण करतो आपले हात आपोआपच तसे वळायला लागतात. आपल्याला समजतं की याला कसं करायला पाहिजे. जसं की आता कॉन्टरिंग स्टेप भरपूर मुली नाही करत रोजच्या मेकअपला किंवा स्पेशल मेकअपला, पण मी पण नव्हती करत. पण आता जेव्हा मला येतं आहे मी तेव्हा त्या गोष्टी करायला लागली. त्याच्या आधी आपल्याला असं वाटतं की हे आपल्याला जमणार नाही असं,
पण आपण केल्यावरती ते खूप छान यायला लागतं. सो म्हणून हळूहळू स्टार्ट करायचं ब्लेंड करताना, म्हणजे आपल्याला समजतं की आपल्याला किती लेवलपर्यंत करायचं आणि ते आपोआपच ते करता करता छान होऊन जातं असं. आता मी हे वेट अँड वाईल्डचं हायलायटर लावून घेते. हे मी इथूनच घेतलं होतं, कतारमधून, वेट अँड वाईल्डच्या शॉपमधून. सो आपल्याला जो पण एरिया आपल्याला हायलाईट करायचा असेल, प्रत्येकाची हे वेगळी असेल. त्याच्या बाबतीत मी ज्या इथे लावते, ज्या पार्टवरती लावते, मला तो एरिया हायलाईट करायला जास्त छान दिसतं माझ्या फेसला ते. त्याच्यामुळे मी नाकावरती, चीक्सवरती, इथे ओठांच्यावरती, ओठांच्या खालती, फोरहेडवरती, इथे सगळीकडे व्यवस्थित लावून घेते. हायलायटर लावल्या स्किनला एक वेगळाच ग्लो आलेला आहे. आणि ऑलरेडी ब्लश आणि कॉन्टोरिंग झाल्यानंतर जेव्हा आपण हायलायटर लावतो तेव्हा छान लुक यायला लागतो, हायलाईट व्हायला लागतो आपला जो फेस असतो तो. ओके, याच्यात माझं नाकाला कॉन्टरिंग करायचं राहून गेलं होतं, ते मला आता आठवलं. सो मी आता ती स्टेप करून घेते. खूप एकदम कमी प्रोडक्ट घेतलेलं आहे, कारण की बिघाड होण्यापेक्षा कमी प्रोडक्ट घेतलेलं कधी पण चांगलं आहे. कॉन्टरिंगच्या ब्रशने मी आता ते व्यवस्थित स्प्रेड करून घेते किंवा शेप देते व्यवस्थित, ज्याच्याने माझं नाक छान बारीक दिसेल आणि पूर्ण चेहऱ्याचा लुक वेगळा येईल असं. कॉन्टरिंगचा ब्रश आहे हा. ह्याच ब्रशने मी पूर्ण फेसला पण आत्ता थोड्या वेळापूर्वी कॉन्टरिंग करून घेतलं होतं. सो आता हे झालेलं आहे. आता हे जे प्रोडक्ट आहे हे माझं पॅक कॉस्मेटिक्सचं आयब्रो फिलर आहे. याच्यात 3 शेड आहे. हे मी जेव्हा मेकअपचा रिव्ह्यू करेल मेकअप प्रोडक्टचा तेव्हा मी दाखवेलच तुम्हाला. पण हे मी आता एक साईडच्या आयब्रो ब्राऊन कलरने फिल करून घेते. त्याच्यात ब्रश पण असतो त्या पॅकमध्ये. आयब्रो फिल करण्यासाठी वेट अँड वाईल्डचं पण आयब्रो फिलर खूप छान आहे. त्याच्यामध्ये वॅक्स पण येतं, पण मला त्याच्यानंतर खूप लेट माहिती पडलं आणि तेव्हा मी ऑलरेडी पॅक कॉस्मेटिक्सचं घेऊन घेतलं होतं, म्हणून मी आता ते यूज करेल आणि त्याच्यानंतर मी वेट अँड वाईल्डचं घेईल. पण तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही वेट अँड वाईल्डचं पण घेऊ शकता. ते पॅक कॉस्मेटिकपेक्षा थोडंसं कमी आहे प्राईजला, पण त्याचा रिझल्ट खूप छान आहे. त्याच्यामध्ये वॅक्स पण असतं. सो आता हे माझं आयशॅडोचं पॅलेट आहे. याच्यातून मी एक जो न्यूट्रल कलर आहे तो लावून घेते. न्यूट्रल कलर मी याच्यासाठी लावते कारण की आपण जेव्हा एव्हरीडे बेसिसचा मेकअप असतो तेव्हा आपण असं एकदम डार्क गुलाबी, डार्क रेड किंवा डार्क ब्राऊन असे डार्क कलर आपण लावू नाही शकत, किंवा ते लावले तर खूपच ओव्हर मेकअप वाटायला लागतो. म्हणून असा एक जेंटल किंवा सॉफ्ट कलरचा आयशॅडो मी लावलेला आहे, जो की मी लावला पण आहे आणि तो माझ्या स्किनवरती असा मॅच होतो आहे की तो वाटत पण नाही की मी काही लावलेलं आहे. पण त्याच्यामुळे माझे डोळे थोडेसे हायलाईट्स झालेले आहे. असा छान कलरचा, न्यूड कलरचा आपण आयशॅडो लावलेला आहे. आता मी माझं मेबलिनचं लिक्विड आयलायनर लावून घेणार आहे. माझं ते सध्या करंट फेवरेट चालू आहे, कारण की ते खूप लवकर लागून जातं. ॲप्लिकेशन खूप इझी आहे या आयलायनरचं, जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाही. एक स्ट्रोकमध्येच भरपूर आयलायनर तुमचं इझिली लावलं जातं. असं हे मला खूप आवडतं आहे सध्या. छान प्रोडक्ट आहे. आणि याच्यापेक्षा याचंच जे जेल लायनर आहे, जे एक बॉटलमध्ये येतं, ते पण खूप छान आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे त्याच्यामध्ये जे मिक्स करायचं लिक्विड असेल ते घ्यावं लागेल, कारण की ते खूपच थिक प्रोडक्ट आहे आणि त्याला जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर त्याच्यात एक लिक्विड मिक्स करावं लागतं, तेव्हा ते स्मूथली अप्लाय करता येतं. ही गोष्ट भरपूर लोकांना माहितीच नसते, मला पण आधी माहिती नव्हती. ओके, आता ही माझी काजळ पेन्सिल आहे. ही खूपच छान मी नवीन घेतलेली आहे. ही कुठल्या ब्रँडची आहे हे मी तुम्हाला सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. एकदम स्मूथ ॲप्लिकेशन आहे. खूप वेळपर्यंत हे काजळ असंच राहतं, जास्त स्मज होत नाही. आणि तुम्हाला जोपर्यंत ते काजळ म्हणजे तुम्ही स्वतःहून त्याला हात लावत नाही तोपर्यंत त्याचा लुक तसाच राहतो. छान काजळ आहे. आणि आता आपण हे थोडंसं स्मॉल साईज ब्रशने हे थोडंसं स्मज करून घेणार आहे. आता हा जो पार्ट आहे हा तुम्ही स्किप पण करू शकता, तुम्हाला जसा आय लुक आवडतो त्याच्यावरती हे डिपेंड आहे टोटली.
मला हे थोडंसं असं करायला आवडतं. प्लस तुम्हाला जर अजून छान लूक पाहिजे असेल तर जे आय शॅडो तुम्ही तुमच्या डोळ्यांना लावलं तेच तुम्ही या काजळच्या खाली पण अप्लाय करू शकता. पण मला आज ते करायचं नव्हतं का बरं, कारण की हा नॉर्मलच लूक होता, हा कुठला फेस्टिवल लूक नव्हता, म्हणून मी ती प्रोसेस स्किप केलेली आहे. ओके, हा इथे माझा मस्कारा होता लॉरियलचा, पण माझं छोटं बाळ उठल्यामुळे मला ती जी स्टेप होती ती स्किप करावी लागली, कारण की मला तो उठला होता त्याच्यामुळे मला तो लवकर संपवायचा होता व्हिडिओ. सो मस्कारा लावला नाही आहे मी, स्किप केलेला आहे, पण तुम्ही लावू शकता. मस्काराने पण खूप छान लूक येतो. इथे मी माझी स्विस ब्युटीची लिप लायनर आहे त्याच्याने मी लिप लायनिंग करून घेतलेलं आहे. हे पण तुम्ही लावू पण शकता, स्किप पण करू शकता, पण जितकं तुम्ही मेकअपला टाईम द्याल, जितकं स्टेप बाय स्टेप जाल, तितका तुमचाच लूक छान येणार आहे आणि तुम्हालाच ते आवडणार आहे. ही माझी शुगरची लिपस्टिक आहे, लिक्विड मॅट मिनी लिपस्टिक आहे. हे मी ऑफलाईनच घेतलेली आहे. मला लिपस्टिक ऑनलाईन घ्यायला आवडत नाही, कारण की मला शेडच समजत नाही. मला ऑनलाईन लिपस्टिकचे शेड सिलेक्ट करता येत नाही की मला कुठला छान दिसेल. मला खूप कन्फ्युजन होतं. मी किती दिवस फक्त शेड कार्टमध्ये टाकते, परत काढते, कार्टमध्ये टाकते, परत काढते. मला जमतच नाही ते, कारण की मला समजतच नाही आणि जे घेतलं पण तरी पण ते मला नंतर सूट नाही करत, म्हणून मी ऑफलाईनच लिपस्टिक बाय करणं प्रेफर करते. सो आता हे सगळं झाल्यानंतर जे आपलं हायलायटर होतं वेट अँड वाईल्डचं, ते मी आता इथे परत लावते इथे, कारण की ते लिपस्टिक लावल्यानंतर जास्त आपल्याला समजतं की आता किती प्रमाणात लावायला पाहिजे असं, म्हणून मी ॲटलिस्ट ह्या 3 पॉईंट्सवरती परत लावून घेतलेलं आहे हायलायटर. ओके, डोळ्याच्या ह्या एरियाजवळ पण तुम्ही थोडंसं हायलायटर लावायचं आहे, जेणेकरून तुमचा आय मेकअपसुद्धा थोडासा छान दिसायला लागतो, हायलाईट व्हायला लागतो. सो इथे परत मी एकदा हायलायटर लावून घेतलेलं आहे थोड्या प्रमाणामध्ये. सो दॅट्स ऑल. आता हा जो माझा सेटिंग स्प्रे आहे हा फ्लॉर्मर म्हणून एक ब्रँडचा आहे, तो मी कतारमधूनच घेतलेला आहे. सो हा पण खूप छान आहे आणि सेटिंग स्प्रे मस्ट आहे, मस्ट. तुम्ही हा स्किप नका करू, कारण की खूप छान लूक येतो. बघा, तुम्ही आता बघू शकताय. तर हा आहे माझा फायनल लूक. आणि कसा वाटला तुम्हाला हा लूक, नॅचरल मेकअप लूक किंवा स्टेप बाय स्टेप मेकअप लूक कसा दिसतो आहे, याच्याबद्दल तुम्ही मला नक्की सांगा. कमेंट करून सांगा, मेसेज करून सांगा. इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता तुम्ही. सो आपण भेटूया लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.